नमस्कार मित्रांनो, मी राजू साथळे. तुम्ही बघत आहात भूमिका चॅनल. मित्रांनो, महसूल विभागाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि तो 15 मे रोजीच घेतलेला 2025 ला. तर आपण आज बघणार आहोत की त्याच्यावरच त्यांनी दुसरा एक जी आर काढलेला आहे की मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता सूचना निर्गमित करण्याबाबत हा निर्णय आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी भरपूर गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत की किती फुटाचा रस्ता असणार आहे आणि त्या प्रकारे आणि कशा प्रकारे कोणते रस्ते हे अतिक्रमण जर असतील तर ते हटवले जाणार आहे. तिथे बघत असतील तर 12 ते 20 फुटाचे असल्यास सुद्धा ते तुमचे रस्ते बनवून मिळणार आहेत. आणि जर तुम्ही ऑलरेडी रस्ते बनवले असतील तर त्याच्यावर कशा प्रकारे प्रतिक्रिया म्हणजे कारवाई होणार आहे. तुम्हाला कॉन्क्रिटीकरण किंवा डांबरीकरण करून सुद्धा तिथे मिळणार आहे. पण ते स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजवणारच आहे. अतिक्रमणाचा विषय हा बऱ्याच शेतकऱ्यांचा आहे की सर आमचा रस्ता हा अतिक्रमण करून ठेवलेला आहे. तर अतिक्रमण जर असेल तरी तो कशा प्रकारे काढण्यात येईल आणि तो रस्ता बनवता येणार की कशा प्रकारे ओपन करता येणार आहे ते आपण माहिती घेणार आहे. तर हा व्हिडिओ आहे आज शेतकऱ्यांसाठी आणि जो रस्त्यासाठी मागणी लोक करतात आणि लोकांना रस्त्याचे जे प्रॉब्लेम आलेले आहेत त्याबद्दलच हा व्हिडिओ आहे. तर आपण सुरुवात करूया. तारीख बघत असतील तर 24 जुलै 2026 ची ही तारीख आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्याकरता सूचना निर्गमित करण्याबाबतचा हा त्यांनी महाराष्ट्र शासन महसूल विभागाने जी आर काढलेला आहे 24 जुलै 2026 रोजी. आता ही प्रस्तावना आहे. तर प्रस्तावना तर आपण जास्त घेणार नाहीये. ती 14/12/2025 रोजी हा शासन निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यावरच ह्या कारवाईबद्दल आज अंमलबजावणीबद्दल हा एक निर्णय काढलेला आहे. तर आपण शासन निर्णय काय आहे ते आता आपण बघणार आहे की 14/12/2025 दिनांक 14/12/2025 च्या रोजीचा शासन निर्णयाचा जो मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरू करणे व ती राबविण्याकरता सोपी व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. सदरच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 2.2 व 2.3 मध्ये सर्वसाधारणपणे 1 किलोमीटर रस्ता भराव्याचा परिणाम दिलेले असून 1 किलोमीटर रस्त्याची रुंदी किमान 5 ते 550 ही मीटर मध्ये त्यांनी दिलेली आहे. 550 मीटर टॉप वाईड व बॉटम विड्थ 9-10 पर्यंत असल्याचे नमूद आहे. म्हणजे ठराविक रस्ते हे 9 मीटरचे सुद्धा आहेत, 5 मीटरचे सुद्धा आहेत. तर लोकांना हा जो मुद्दा आहे तो म्हणजे कशा प्रकारे, तर आमचा रस्ता जर नकाशावर एवढ्या रुंदीचा आहे तर रस्ता तो आम्हाला किती बनवून मिळणार. तर त्याबद्दलच हा निर्णय आहे की जर तुमचा 5 मीटर म्हणजे 15 फूटचा जर रस्ता असेल, 9 मीटर म्हणजे 27-30 फुटाचा रस्ता झाला जर नकाशावर, तर तो नकाशावर जर 30 फुटाचा असेल तर प्रत्यक्षात किती फुटाचा बनवणार. तर आपण पुढे बघणारच आहेत की नमूद आहे. आणि शासन निर्णय 14/12/2025 मधील परिच्छेद 2 आणि 2.3 मधील रस्त्याची रुंदी बाबत नमूद परिणाम ही सर्वसाधारण परिणाम असून ती प्रत्येक रस्त्यासाठी अनिवार्य समजू नये. म्हणजे सगळ्याच रस्त्यासाठी हे परिणाम समजू नये. कारण की लोकांचा या जी आर नंतर सुद्धा गैरसमज होणार आहे की जी आर वर तर 9 मीटरचा दिलेला आहे, मग आमचा 2 मीटरचा किंवा 3 मीटरचा का बनवत आहे. तर असं नाहीये. नकाशावर, गाव नकाशावर जर रस्ता 9 मीटरचा असेल तर तो 9 मीटरचा बनवला जाणार आहे. शासनाच्या मालकीचे गाव नकाशावरील म्हणजे शासनाच्या मालकीचे जे गाव नकाशावरील अस्तित्वात असलेल्या शेत पाणंद रस्त्याचे अतिक्रमण निष्कासित करून प्राधान्याने पाणंद रस्ते तयार करावयाचे आहेत. आता जे अतिक्रमण असतील गावामध्ये, जर आपले तुम्ही बघितले गाव नकाशा असतील तर गाव नकाशाप्रमाणे रस्ते राहिलेले नाहीये. तुम्ही बघितलं असेल, जर एखादी तुम्ही मोजणी आणली जर रस्त्यालगतची, तर जर नकाशा हा जर 25 फुटाचा असेल तर तिथे जागेवर तो फक्त 8, 10, 12, 15 फुटाचाच असतो. बाकीचं जर शिव असेल ती हळूहळू लोकांनी वाढवून ते अतिक्रमण करून रस्ता हा आखूड केलेला आहे. बरोबर आहे. तर तो आखूड केलेला रस्ता हा निष्कासित करायचं त्यांनी डायरेक्टलीच आता प्राधान्य आणलेलं आहे की जर तिथे 15 फुटाचा, 25 फुटाचा, 30 फुटाचा रस्ता असेल तर तो पूर्ण 30 फुटाचा मोकळा करून हा रस्ता बनवला जाणार आहे. अतिक्रमण निष्कासित करूनही गाव नकाशावर अस्तित्वात असलेली रुंदी मिळत नसल्यास प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या रुंदीप्रमाणे रस्ता बनविण्यात यावा. म्हणजे अतिक्रमण पूर्ण हटवलं जाणार आहे. जरी लोकांनी तिथे हळूहळू वाढवले असतील त्यांची कंपाऊंडे, तरी ते हटवून ते रस्ते आता बनविण्यात सुरुवात करणार आहे. प्रत्यक्षात क्षेत्रामध्ये पाणंद रस्त्याची उपलब्ध रुंदी 12 ते 20 फूट असल्यास त्याचप्रमाणे त्या रस्त्या रुंदीचे रस्ते बनवावेत. म्हणजे त्यांनी डायरेक्टली इथे दिलेलं आहे की जर प्रत्यक्षामध्ये नकाशात जर ते 12 ते 15, 20 फुटाचे रस्ते असल्यास ते रस्ते हे त्याचप्रमाणे रस्ते बनवण्यात यावे. म्हणजे जर 12 फुटाचा असेल तर 12 फुटाचा, 20 फुटाचा असेल तर 20 फुटाचा, 25 फुटाचा असेल, म्हणजे जो नकाशावर असेल त्याचप्रमाणे तिथे रस्ते बनवले जाणार आहेत. असं नाहीये की कमी बनवला जाणार आहे. आणि जरी कमी बनवत असतील तर तुम्ही याची कंप्लेंट म्हणजे याची तक्रार एक जर तुम्ही अर्ज दिला तहसील ऑफिसला, तरी जर तुम्हाला असं वाटत असेल 20 फुटाचा हा नकाशावर रस्ता आहे पण ते तिथे कमी बनवत आहे, तर तुम्ही
प्रत्यक्षात तिथे जाऊन तहसीलमध्ये जर बाकीचे शेतकरी असतील तर त्यांना पण सहमती घ्या, त्यांच्या पण अर्जामध्ये नावं जोडा आणि तुम्ही तिथे तहसीलमध्ये अर्ज टाकून रस्ता रुंदीकरण म्हणजे जर कमी भरवत असतील तर ते रस्ता रुंदी तुम्ही वाढवून घेऊ शकता. आता दुसऱ्या नंबरमध्ये आपण बघणार की या योजनेअंतर्गत गाव नकाशामधील रस्त्याचे कामे प्राधान्याने पूर्ण करायची आहेत. बरोबर आहे. गाव नकाशामधील रस्त्याची कामे पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतरच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 ची कलम 143, बरोबर. आता हा पॉईंट तुम्ही एक समजून घ्या. मगाशी मी तुम्हाला समजवणारच होतो, पण ह्याच्यात त्यांनी डायरेक्टली या GR मध्येच समजवलेलं आहे, कारण की त्यांना पण माहिती आहे की असे GR काढल्यानंतर लोक भ्रमित होतात, की त्यांना असं वाटते की नवीन रस्ते तयार होणार आहेत का, की नवीन रस्त्याप्रमाणे काम चालू होणार आहे का. तर असं नाहीये. म्हणजे मी तुम्हाला समजवतो पुढे की एक कलम 143 ही नवीन रस्त्याची मागणीसाठी आहे. बरोबर आहे. आणि जे आपले गाव नकाशामध्ये आहेत ते जे नकाशामध्ये उल्लेख केलेला आहे ज्या रस्त्यांचा, तर ते आता बनवण्यासाठी सुरुवात होणार आहे. तर कलम 143 खालील नकाशावर घेतलेले रस्ते सदर रस्त्याची जी काही रुंदी आहे त्या रुंदीचे रस्ते या योजनेअंतर्गत घ्यावे. म्हणजे जर एखादे 100 कलम 43 नुसार मागणी करून जर तो रस्ता पास झाला असेल तर त्याची नोंद याच्यात घ्यायची आणि ते रस्ते त्यांना बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही डायरेक्टली या GR नुसार 143च्या कलम नुसार रस्त्याची मागणी करू नका. जर तुम्ही मागणी केलेले रस्ते असतील आणि जे पास झाले असतील, जे गाव नकाशात नाहीये, म्हणजे जे नकाशामध्ये नाहीयेत रस्ते, पण ते अप्रुव्हल मिळालेले आहेत, जे झालेले आहेत, तर त्यांची पण कामे याच GR नुसार केली जाणार आहेत. नवीन रस्ते मिळणार नाहीयेत. म्हणजे या GR प्रमाणे नवीन रस्ते तुम्ही मागणी करू शकता, असं नाही सांगत की मिळणारच नाही, पण मागणी केल्यानंतर जो रस्ता अप्रुव्हल होईल तो नंतर या GR नुसार रुंदीकरण किती घ्यायचं आणि कशा प्रकारे घ्यायचं हे ठरवलं जाणार. बरोबर. तर तिसरा पॉईंट आहे तो आपण बघणार की गाव नकाशावरील रस्ते हे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 20 मधील तरतुदीप्रमाणे शासनाच्या मालकीचे आहेत. बरोबर. त्यामुळे सदर रस्त्याची कामे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या मापदंडाप्रमाणे झाल्यानंतर व ज्या शेत रस्त्याची यापूर्वी इतर योजनांमधून किंवा आमदार स्थानिक विकास निधीतून पूर्वी मातीकाम किंवा मुरुम काम पूर्ण झालेले आहे. बरोबर. म्हणजे रस्ते मिळालेले आहेत, त्यांचं मातीकाम पण झालेलं आहे, मुरुम काम पण झालेलं आहे. बरोबर. अशा रस्त्याची मजबूतीकरण डांबरीकरण करायचे झाल्यास जिल्हा परिषद किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट DSR बरोबर याप्रमाणे करावे. या रस्त्याचे कामाकरिता वेगळा निधी उपलब्ध करून घ्यावा. म्हणजे डांबरीकरण किंवा कॉन्क्रिटीकरण करायचं तुम्हाला जर असेल, मजबूतीकरण करायचं असेल तर ते या योजनेअंतर्गत होणार नाहीये. तुम्हाला ती योजना आहे जिल्हा परिषद किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गतून तो निधी तुम्हाला मागवायचा आहे आणि काम करून घ्यायचे. आता मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत ही कामे करता येणार नाही. बरोबर. आता चौथा पर्याय आहे तो आपण बघूया की चौथा पर्याय त्यांनी काय लिहिलं आहे की जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उपरोक्त सूचनाप्रमाणे वेब पोर्टलवर आवश्यक सुधारणा करायची कारवाई तात्काळ करावी. म्हणजेच आता या जो पोर्टल आहे त्याच्यावर सुद्धा त्यांनी सुधारणा करण्याची कारवाई करावी असं त्यांनी दिलेलं आहे. तर हा GR आहे तो लोकांना भरपूर उपयोगी पडणार आहे. हा GR तुम्ही डाउनलोड करून ठेवा. तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण जाऊन हा GR डाउनलोड करू शकता किंवा ही वेबसाईट दिलेली आहे तुम्ही इथे बघत असतील www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता. सांकेतिक क्रमांक त्याचा हा आहे. तुम्ही तिथे जर टाईप केला तर तुम्हाला हा GR डाउनलोड तुम्ही करू शकणार. तर GR हा डाउनलोड करून ठेवा, कारण की मागे पुढे हा तुमचा रस्त्यासाठी उपयोगी पडणारा GR आहे. किती फुटाचा रस्ता आहे त्याचप्रमाणे रस्ता बनवा ही तुमची मागणी असायला पाहिजे. तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल आणि तुमच्या फायद्याचा व्हिडिओ जर असेल तर नक्कीच लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करून तुम्ही चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आहे. चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.